एवढा कुटाणा केलाच कशाला, काय गरज पडली? खाऊन द्या ना. आपल्या लेकरांनी फळं तोडून खाल्ले, आनंद व्हायला पाहिजे. खाऊ द्या. इथून पुढे फळाचे झाडे लावा. कोण खातं याचा विचार करूच नका तुम्ही, लावा ना. सगळ्या शेताला रोड आहेत, सेपरेट सप्टेशन आहे गावाला, 24 तास वीज आहे. वीज बिल थकबाकीत नाही, बँकेचं लोन थकबाकीत नाही. 32 एकर गावची जमीन आहे, 100% कोरडं होती, आज 100% बागायत आहे. काय पाहिजे गावाला? गावातले रस्ते चकचक आहे, गावात अतिक्रमण होऊच शकत नाही, एवढी सिस्टम बसवलेली आहे. गौंडी पंचायतचे, गौंडी लायसनधारक आहे, विना परवानगी घर बांधताच येत नाही. माझ्या इथे गावात भीक मागायला कोणी येऊ शकत नाही, विकायला कोणी येऊ शकत नाही, ती सिस्टमच नाही आमची इथं. तुम्हाला काही माल विकायला यायचं तर पंचायतची परवानगी घ्यावं लागते, आधार कार्ड द्यावं लागतं, फोटो द्यावं लागतं, 1 वर्षाची फी भरावी लागते, तेव्हा तुम्हाला केळं विकता येते माझ्या गावात, नाही तर नाही. 50 वर्षाच्या बाद म्हणते बांगलादेशी घुसले, आरामखोरा हो. इतक्या दिवस झोपले होते का? लाज वाटते का? कसा घुसतो बांगलादेशी? तुम्ही काय करत होते मग? प्रॉब्लेम करून ठेवायचे, समाजाला जगाला वेठी धरायचं. बस झाले हे धंदे. सिस्टम बनवा चांगली, होऊ शकते, याच्यात काही अवघड नाही. गावात महिला लग्नाची नोंद करीत नाही, मी जन्माची नोंद घ्यायचंच बंद केलं. त्या बाईला म्हणलं, बाई तो लग्न सर्टिफिकेट असेल तर पोराचं नाव लिहितो, नाही तर तू सांग हे आणलं कुठून. तेव्हा बायाला कळलं, लग्नाची नोंदी करायला लागल्या. लग्नाची नोंद करताना TC जोडा लागते, 18च्या आत लग्नच होत नाही माहीत. मेल्याची नोंद करीत नाही गावात. 20 दिवसाचा अधिकार आहे सरपंच ग्रामसेवकाला, 21व्या दिवशी त्यांचा अधिकार संपुष्टात येतो. हे लोकांना माहीत नाही. 3 महिन्याने हा माणूस जातो, माझ्या बापाचं सर्टिफिकेट द्या म्हणतो, कुठून मिळेल? देता येत नाही. गावात प्रॉब्लेम होतो, वाद होतो. तो म्हणतो सरपंच मुद्दाम देत नाही, त्याचा अधिकारच राहत नाही. आम्ही काय केलं, जर म्हातारं मेलं आणि याने जर अर्ज दिला त्या दिवशी की मला स्मशानभूमीत अंत्यविधीची परवानगी द्या, आम्ही परवानगी देऊन टाकायची आणि त्या परवानगीबद्दल बरोबर त्याला नगदी 3000 रुपये द्यायचे. हा आमच्या पंचायतचा ठराव आहे. किती देतो आम्ही त्याला? 3000. त्या 3000साठी म्हातारं मेलं रे मेलं का ते लगी अर्ज करतं. साप मेला पाहिजे, काठीने मोडली पाहिजे. सगळ्या गावच्या जन्मतारखा आहे आमच्याकडं. आज कोणाचा बड्डे, माझ्या गावच्या एसीवर त्याचं नाव, फोटो आहे, जाऊन बघा मोठ्या बोर्डावर. अख्ख्या गावचा रक्तग्रुप आमच्या पंचायतला माहिती आहे. तुम्ही बाप म्हणता ना गावाचे, मग काळजी बी तेवढीच घ्या. सरपंच ग्रामपंचायत ही जागा अशी आहे, पंढरपूर आणि विठ्ठलाच्या बरोबरीची जागा आहे ग्रामपंचायत आणि सरपंच. जर त्याला त्या लायकीचा असला तर तो विठ्ठल कमरावर राहते, काढीत नाही. या विठ्ठलाचे हात 24 तास मोकळे, जे का रंजले गांजले त्याच्यासाठी आहे. यारे यारेला आणतो, सगळ्यासाठी आहे. हाच खरा विठ्ठल आहे. हे जोपर्यंत म्हणून तुकडोजी महाराजांनी सांगितलं, कशाला फिरतो व्यर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ. म्हणून अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं, गावोगाव जा, लोकांच्या पाय पडा, लोकांची विनंती करा.
लोकांचे गावं चांगलं व्हायसाठी प्रयत्न करा. आत्तापर्यंत 10,000 गावात गेलो. किती गावं चांगले झाले हे महत्त्वाचं नाही. आम्ही सांगितलं आम्ही कोरड्यात फिरू राहिलो. आज ना उद्या त्याला उगणं आहे. तुम्हाला शेवटचं एक वाक्य विचारतो आणि माझं आटपितोय. खूप वाजले. अरे 12:40 झाले. आपण महात्मा गांधीची जयंती कधी साजरी करतो? 2 ऑक्टोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. वा. छत्रपती शिवाजी महाराजांची. वा. पोरं लय हुशार आहे ना. आणि आपल्या आज्याची. आम्हाला महात्मा गांधी माहिती आहे, आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती आहे, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहे, आम्हाला आमचा आज्जा माहीत नाही. याचं कारण असं आहे, ते लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाच्या आठवणीत राहिले. आमच्या आज्यानं ग्रामपंचायतचा टॅक्स बुडीला. आमच्या आज्यानं पोराची शाळाची फी नाही भरली. आमच्या आज्यानं कचरा दुसऱ्याच्या दारात नेऊन टाकला. आमच्या आज्यानं नळाला तोटी नाही लावली. या भाडव्याला कोण ध्यानात ठेवीन? हे आलं तर मेलं ना. मग आता तुम्ही ठरवायचं की आपण कसं वागायचं. का दुसऱ्याच्या दारात कचरा टाकता? का घराच्या पुढे अतिक्रमण करता? आम्हाला रस्त्यातले काटे वेचायचे सांगितले, अतिक्रमण करायचं नाही. या जगात एकदा जन्माला आलो, एकदा मरायचं आहे. चांगलं जगा, चांगलं राहा, चांगलं खा, दुसऱ्याला पण जगू द्या. 29 वर्ष झाले या कॉलेजला. यांनी शून्यात रोप लावलेलं होतं, 0. सांगितलं प्रास्ताविकामध्ये, एका गोडाऊनमध्ये चालू केलं म्हणे. आज हा वटवृक्ष वैकुंठ बनलं. गोरगरिबाच्या कल्याण, पोरायचं कल्याण होतंय. खरं सांगा, त्या दिवशी तुम्हाला हे वाटलं होतं का? नाही. पण होऊ शकतं. फक्त तुमची मेहनत पाहिजे, तुमची इमानदारी पाहिजे, समाजाप्रती तुमची निष्ठा चांगली पाहिजे. परमेश्वर तुमच्या हातून सगळं करून घेतो. पुन्हा एकदा या कॉलेजला, मॅडमला माझ्या मनापासून शुभेच्छा आहे. त्या शुभेच्छा यांच्यासाठी नसून यांच्या हातून गोरगरिबाचं कल्याण व्हावं त्याच्यासाठी आहे. पुन्हा एकदा मला इथं बोलवलं, आदर सत्कार केला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. माझी लायकी नसताना आपण ऐकून घेतलं. चुकीचा शब्द गेला असेल तर कान धरून माफी मागतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि चौथं पाणी माझ्या इथे. जसं तुमच्या कॉलेजच्या पोरीला आहे तसं अख्ख्या गावाला सकाळी आंघोळीला गरम पाणी येतं नळाला. बाईनं चुलीवर तापायचं नाही, वीज चोरायची नाही. एवढं देऊन मी 8 लाखाला नफ्यात आहे. आकडा विसरायचा नाही. 40 लाख जमा होते, 32 खर्च आहे, 8 लाख नफा आहे पंचायतला. अख्ख्या गावाला सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. अख्ख्या गावाला वायफाय फ्री आहे. 32 लाख खर्च आहे, 8 लाख नफा आहे. आमची एक पिठाची गिरणी आहे पंचायतची. आमची म्हणजे पंचायतची. टॅक्स भरणाऱ्याला वर्षभर दळण फ्री. किती दळून न्या, लग्न करा, साखरपुडे करा, पैसे वजा करीत चाला. शेती करायला ट्रॅक्टर आहे मोठा महिंद्राचा. 25% शेतकऱ्याला सबसिडी आहे. 12,000 रुपये बिल झालं नांगरायचं तर 3,000 रुपये त्याला माफ करतो, 9,000 घेतो. शेतकऱ्याला शेती करायला सबसिडी देणारी पहिली पंचायत आहे भारतातली. सरकार शेतकऱ्याला मदत करतं, पण कधी तू फाशी घे,
मग तुला मदत करतो. तो जगला पाहिजे याच्यासाठी मदत करा. हे होऊ शकतं. मी माझ्या घरातून नाही केलं, त्यांच्या आलेल्या टॅक्समधून केलं. मला गर्व करायचं काही कारण नाही. तुम्हाला जसं म्हणलो बाहेरचं खाऊ नका, मग आम्ही विचार केला बाहेरचं खाऊ नाही, मग महिलांनी काय करावं. मग आम्ही शेवाया पापड करणं मसनी घेतल्या. मसाला करायचा, हळद कुटायची, धने पावडर कुटायची, मिरची कुटायची, डाळी करायच्या, गोड तेल करायचं, उसाचा रस काढायचा, बटाटा चिप्स करायचा, बटाटा चिवडा, हे 10-12 मसनी पंचायतमध्ये वर्षभर फुकट. बाया 50-50, 25-25 क्विंटलच्या बटाटा चिप्स करत्या फुकट. डब्याचे डबे भरून ठेवत्या, पोराला पाहिजे तेव्हा खायला देता. तिने भेसळ नाही खायचं, तिने दुकानातलं नाही खायचं, मग पर्याय काय द्या ना. खूप गोष्टी अशा, खूप. 40 म्हाताऱ्याला जेवण काय पाहिजे, हे होऊ शकतं, याच्यात काही अवघड नाही आहे. 40 CCTV कॅमेरे आहे माझ्या गावात. आज नाही, 15 वर्षापूर्वी लावले. अख्खं गाव दिसतं. बाई घराच्या बाहेर निघली पहिले पदर घेते, नाही तर त्या मेल्याला ऑफिसात दिसतं. जेवढे सरकारी कर्मचारी आहे सगळ्याला थंब. एका गावाला मिनिमम 30 कर्मचारी असते. 30. 50,000 पगार धरला तर सरकार पगार किती देतं त्याला, कोणासाठी देतं आम्हाला त्याचे आडनाव माहीत नाही. काय करेन सरकार. सरकारच्या अनेक गोष्टी चांगल्या आहे, आम्ही वाईटावरच बोट ठेवतो. सरकार काय उपकार नाही करीत आपल्यावर, पण जे चांगलं आहे त्याचा तर फायदा घ्या. जे वाईट आहे ते जाऊन त्यानंतर पाहू. किती योजना आहे सरकारच्या. तुम्हाला गावात कोणतंही काम करायचं, नीट आहे का, तुम्हाला गावात कोणतंही काम करायचं तर तुमचे पैसे टाकायची गरज नाही, त्या कामाला सरकार पैसे देतं. एवढे योजना आहे. काय बी करा तुम्ही, मग तुम्हाला पैसे कुठे लागत आहे. फक्त इमानदारीने अक्कल लागती. मी माझ्या गावात चांगलं काम केलं म्हणून मला 6 कोटीचे पुरस्कार मिळाले. काय करीन सरकार. तुम्हाला विश्वास बसणार नाही, रस्त्याच्या कडेला गावात शेतात आम्ही नारळाची झाडं लावले. 2.5 लाख नारळ निघाले यावर्षी. 2.5 लाख. आम्ही विकले नाही, गावाने फोडून खाल्ले. विकायचे नाही, आम्ही ठरवून टाकलं विकायचे नाही, तुम्ही खा. मी लोकांना सांगतो ना, फळाचे झाडं लावा, फळाचे झाडं लावा. लोक मला काय शिकिते, साहेब रस्त्याला फळाचे झाडं लावले तर पोरं ठेवायचे नाही. आता हे जालना औरंगाबाद रोड आहे, देन करा, याच्या दोन्ही बाजूंना जर फळं असले तर काय बिघडन, सरकारचं काय बिघडन. लावा ना. ते म्हणजे पोरं खातील. अरे खाऊन द्या ना भाडवे हो, तुमचं काय बापाचं गेलं. पोरं खातेन म्हणून आम्ही लाईत नाही. किती हलकट झाला माणूस. एक गोष्ट सांगू, राग नाही यायचा. इतका जर तुम्हाला पोरायचा राग आहे, एवढा कुटाणा केलाच कशाला, काय गरज पडली. खाऊन द्या ना. आपल्या लेकरांनी फळं तोडून खाल्ले, आनंद व्हायला पाहिजे. खाऊ द्या. इथून पुढे फळाचे झाडं लावा. कोण खातं याचा विचार करूच नका तुम्ही, लावा ना. सगळ्या शेताला रोड आहेत, सेपरेट सप्टेशन आहे गावाला.
24 तास वीज आहे, वीज बिल थकबाकीत नाही, बँकेचं लोन थकबाकीत नाही. 32 एकर गावची जमीन आहे, 100% कोरडं होती, आज 100% बागायत आहे. काय पाहिजे गावाला? गावातले रस्ते चकचक आहे, गावात अतिक्रमण होऊच शकत नाही, एवढी सिस्टम बसवलेली आहे. गौंडी पंचायतचे, गौंडी लायसनधारक आहे, विना परवानगी घर बांधताच येत नाही. माझ्या इथे गावात भीक मागायला कोणी येऊ शकत नाही, विकायला कोणी येऊ शकत नाही, ती सिस्टमच नाही आमची इथं. तुम्हाला काही माल विकायला यायचं तर पंचायतची परवानगी घ्यावं लागते, आधार कार्ड द्यावं लागतं, फोटो द्यावं लागतं, 1 वर्षाची फी भरावी लागते, तेव्हा तुम्हाला केळं विकता येते माझ्या गावात, नाही तर नाही. 50 वर्षाच्या बाद म्हणते बांगलादेशी घुसले, आरामखोरा हो, इतक्या दिवस झोपले होते का? लाज वाटते का? कसा घुसतो बांगलादेशी? तुम्ही काय करीत होते मग? प्रॉब्लेम करून ठेवायचे, समाजाला जगाला वेठीत धरायचं. बस झाले हे धंदे. सिस्टम बनवा चांगली, होऊ शकते, याच्यात काही अवघड नाही. गावात महिला लग्नाची नोंद करीत नाही, मी जन्माची नोंद घ्यायचंच बंद केलं. त्या बाईला म्हणलं, बाई तो लग्न सर्टिफिकेट असेल तर पोराचं नाव लिहितो, नाही तर तू सांग हे आणलं कुठून. तेव्हा बायाला कळलं, लग्नाची नोंदी करायला लागल्या. लग्नाची नोंद करताना TC जोडा लागते, 18च्या आत लग्नच होत नाही माहीत. मेल्याची नोंद करीत नाही गावात. 20 दिवसाचा अधिकार आहे सरपंच ग्रामसेवकाला, 21व्या दिवशी त्यांचा अधिकार संपुष्टात येतो, हे लोकाला माहीत नाही. 3 महिन्याने हा माणूस जातो, माझ्या बापाचं सर्टिफिकेट द्या म्हणतो, कुठून मिळेल? देता येत नाही. गावात प्रॉब्लेम होतो, वाद होतो. तो म्हणतो सरपंच मुद्दाम देत नाही, त्याचा अधिकारच राहत नाही. आम्ही काय केलं, जर म्हातारं मेलं आणि याने जर अर्ज दिला त्या दिवशी की मला स्मशानभूमीत अंत्यविधीची परवानगी द्या, आम्ही परवानगी देऊन टाकायची आणि त्या परवानगीबद्दल बरोबर त्याला नगदी 3,000 रुपये द्यायचे. हा आमच्या पंचायतचा ठराव आहे. किती देतो आम्ही त्याला? 3,000. त्या 3,000साठी म्हातारं मेलं रे मेलं का ते लगी अर्ज करतं. साप मेला पाहिजे, काठीने मोडली पाहिजे. सगळ्या गावच्या जन्मतारखा आहे आमच्याकडं. आज कोणाचा बर्थडे, माझ्या गावच्या AC वर त्याचं नाव, फोटो आहे, जाऊन बघा, मोठ्या बोर्डावर. अख्ख्या गावचा रक्तग्रुप आमच्या पंचायतला माहिती आहे. तुम्ही बाप म्हणता ना गावाचे, मग काळजी बी तेवढीच घ्या.